जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं KR मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आहे 1 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवशीचे जे काही करंट अफेअरचे टॉप प्रश्न बनत असतील ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षासाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. प्रश्न होता, वर्ल्ड फ्रूट इंडिया 2025 या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन ए, दिल्ली. आजच्या या व्हिडिओमध्ये टोटल 12 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या चंद्रयान 5 मिशनसाठी भारताच्या भागीदारीचा देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जपान. 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या चंद्रयान 5 मिशनसाठी जपान भागीदारीचा देश आहे. दुसरा प्रश्न आहे, 23 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय रुपयाने डॉलर्सच्या तुलनेत सर्वसमावेशक गाठला. त्या दिवशी $1 किमतीचे रुपये अंदाजे किती होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 88.80. तिसरा प्रश्न आहे, ऑगस्ट सप्टेंबर 2025 मध्ये शांघाई सहयोग संघटनेची 25वी शिखर बैठक कोणत्या शहरात पार पडली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तियानजिंग. ऑगस्ट सप्टेंबर 2025 ची शांघाई सहयोगी संघटनेची 25वी शिखर बैठक तियानजिंग या शहरामध्ये चीन या देशात पार पडली. चौथा प्रश्न आहे, 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित झालेल्या उत्तरायणी प्रयाग महाकुंभ 2025 कोणत्या शहरामध्ये पार पडला? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रयागराज. पाचवा प्रश्न आहे, मार्च 18-19 2025 रोजी इंडिया इनोव्हेशन समिटी पायोनियरिंग सोल्युशन टू एंड TB हे राष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली. सहावा प्रश्न आहे, इस्रोने कोणत्या नेव्हिगेशन उपग्रह 29 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित केला? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, NVS-2. सातवा प्रश्न आहे, 6 जून 2025 रोजी पंतप्रधानांनी कोणती महत्त्वाची रेल्वे लिंक म्हणजेच USBRL राष्ट्राला समर्पित केली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला. आठवा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिनाब रेल ब्रिजचे उद्घाटन कधी आणि कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 6 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिनाब रेल ब्रिजचे उद्घाटन केले. नववा प्रश्न आहे, ICC वुमन क्रिकेट वर्ल्ड कप 2025 ची सुरुवात कोणत्या दिवशी झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 30 सप्टेंबर 2025 पासून ICC वुमन क्रिकेट वर्ल्ड कप 2025 ची सुरुवात झाली. 10वा प्रश्न आहे, दिल्ली विमानतळावर एअर ट्रेन प्रकल्प कधीपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 2027 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. दिल्ली विमानतळावर 2027 पर्यंत एअर ट्रेन प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. 11वा प्रश्न आहे, भारताने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या क्रमांक मिळवलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 38. भारताने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 चा क्रमांक आहे 38. आणि शेवटचा प्रश्न आहे, CM7 योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली होती किंवा सुरू केली आहे? तर ऑप्शन बी, त्रिपुरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे, नाटोने नवीन
लँड कमांड कोणत्या वर्षी स्थापन करण्याची योजना जाहीर केली? या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उत्तर बरोबर येऊ दे अथवा चुकीचं येऊ दे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दिलेलं उत्तर बरोबर आहे की चूक हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. धन्यवाद.